नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे? नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत, कपटी व कारस्थानी असे संबोधले? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत, कपटी आणि कारस्थानी असे संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड चर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चाफेकर बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त महाराष्ट्र समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 फलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 43% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 गिनी गुणांक कोणी विकसित केला? गिनी गुणांक कोणी विकसित केला? तर ऑप्शन क्रमांक 2 कोरँडो गिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बेरोजगारीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 परदेशातील भारतीय बँकेच्या शिल्लकी साठ्याचा वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 19 जुलै 1969 हे
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नवी दारिद्र्य रेषा आणि त्यांचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? नवीन दारिद्र्य रेषा आणि त्यामध्ये मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 तेंडुलकर समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 36.7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिकीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्यातीपेक्षा आयातीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 1950-51 ते 2013 ते 14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 घटते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्रे हे त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पडली होती? 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? तर क्रमांक 2 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 16वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 दुबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये एस.टी संप डॅश डॅश रोजी सुरू झाला होता. महाराष्ट्रामध्ये एस.टी संप
डॅश डॅश रोजी सुरू झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 28 ऑक्टोबर 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नाटो या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रिकी केज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 महिंद्रा राजपक्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 NDAचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? NDAचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अजय कोचर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला बालसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? पहिला बालसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिल अवचट यांना पहिला बालसाहित्य पुरस्कार मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नटाचार्य या टोपणनावाने कोणास ओळखले जाते? नटाचार्य या टोपणनावाने कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री दादासाहेब खापर्डे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 रंगभूमीवर सादर करण्यात आलेले पहिले मराठी नाटक कोणते? रंगभूमीवर सादर करण्यात आलेले पहिले मराठी नाटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सीता स्वयंवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 रूपसी काव्यसंग्रह कोणी लिहिला? रूपसी हे काव्यसंग्रह कोणी लिहिले? ऑप्शन क्रमांक 1 शांता शेळके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 समिधा हे पुस्तक कोणाचे आहे? समिधा हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साधना आमटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चारित्र्य कोणी लिहिले? पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चारित्र्य कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 काशीबाई कानिटकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वाहरू सोनवणे यांचा खालीलपैकी कोणता
काव्यसंग्रह आहे? वाहरू सोनवणे यांचा खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोधड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 वनवास कथासंग्रह कोणाचा आहे? वनवास हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र कोणी लिहिले? डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 विना गवाणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 दक्षिण रंग प्रवास वर्णन कोणाचे आहे? दक्षिण रंग हे प्रवास वर्णन कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव गडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 दर साल दर सेकडा हा कविता संग्रह कोणाचा? दर साल दर सेकडा हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वीर धवल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 द. मिराजदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मराठी भाषेतील आद्य चित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? मराठी भाषेतील आद्य चित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 माई भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्र. के. अत्रे प्रल्हाद केशव अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅशहा ज्ञानेश्वर चरित्र्याचा महत्त्वाचा आधार ग्रंथ होय? डॅशहा ज्ञानेश्वर चरित्र्याचा महत्त्वाचा आधार ग्रंथ होय? तर ऑप्शन क्रमांक 3 नामदेव गाथा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कवी सैमित्र म्हणून डॅश यांना ओळखले जाते? कवी सैमित्र म्हणून डॅश यांना ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अरुणा डेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोतावळा ही कादंबरी कोणाची आहे? गोतावळा ही कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डॅश यांचा साहित्य सम्राट असा गौरव केला जातो? डॅश यांचा साहित्य सम्राट असा गौरव केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 नची केळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मृच्छकटिक हे लेखक कोणाचे? मृच्छकटिक हे लेखक कोणाचे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूद्रक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मराठीतील पहिली भाषांतरितची पहिली कादंबरी कोणती? मराठीतील पहिली भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 यांत्रिक क्रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अज्ञातवासी हे कोणाचे टोपण नाव आहे? अज्ञातवासी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 द. ग. केळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 व्यासपर्व हा ग्रंथ कोणी लिहिला? व्यासपर्व हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 दुर्गा भागवत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय संस्कृती कोशाचे जनक कोणास म्हणतात? भारतीय संस्कृती कोशाचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 प. महादेव शास्त्री जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नाथमाधव यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? नाथमाधव यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सावळ्या तांडेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पुणे करार कोणामध्ये झाला होता? पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी च्यामध्ये झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कृष्णा काठ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? कृष्णा काठ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 दुधाचा महापूर या योजनेचे जनक कोण आहेत? दुधाचा महापूर या योजनेचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर विजय कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 यापैकी कोणती कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली नाही? यापैकी कोणती कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31
सध्या 2011ची जनगणना ही कितवी जनगणना आहे? सध्या 2011ची जनगणना ही कितवी जनगणना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, भारतातील प्रथम इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? भारतातील प्रथम इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 बंगाल गॅजेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, सन 2012 मध्ये कोणत्या देशात ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या होत्या? 2012 मध्ये कोणत्या देशात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच NCL कुठे आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच NCL कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 विषाणूमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष आहे? भारतामध्ये अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, लातूर जिल्ह्यामधील कोणत्या जातीच्या ब्रीड गायी प्रसिद्ध आहेत? लातूर जिल्ह्यामधील कोणत्या जातीच्या ब्रीड गायी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 देवणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा झाली? भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1980 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 JK रोलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यक्ती कोण आहेत? तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दलाई लामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, विजेच्या दिव्यातील तार कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यातील तार कोणत्या धातूची तार वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, हाडाच्या निकोपवाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? हाडांच्या निकोपवाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन डी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, आवाजाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 1 घन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण? जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या देशाचे खेळाडू अलीकडे क्रिकेटचा चेंडूसोबत छेडछाड केल्याने चर्चेले आहेत? खालीलपैकी कोणत्या देशाचे खेळाडू अलीकडे क्रिकेटचा चेंडू सोबत छेडछाड केल्याने चर्चेत आले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पाण्याचे महत्त्व घनता किती तापमानावर असते? पाण्याचे महत्त्व घनता किती तापमानावर असते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 अंश सेल्सिअस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात. कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 1 इथिलीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, हरितसेना कशाशी संबंधित आहे? हरितसेना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वनीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पुढीलपैकी कोणते
विधान योग्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1, स्वाधीन क्षत्रिय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, 1 मे 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, निर्मला सीतारामन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? तर ऑप्शन क्रमांक 1, मंदिर प्रवेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सन 2017 ते 2018 हे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद या देशाने पटकावले. 2017 ते 2018चे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद या संघाने पटकावले. तर ऑप्शन क्रमांक 4, विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणत्या अखत्यारीत असतो? घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणत्या अखत्यारीत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते? मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, पैठण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कैद्यांना अभिवचन म्हणजेच पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याचा आहे? कैद्यांना अभिवचन म्हणजेच रजा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, विभागीय आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत? महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, अप्पर पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2017चा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता खालीलपैकी कोण आहेत? फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2017चा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, राफेल नदाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 2017चा हिंद केसरी या कुस्ती खेळातील खिताबाचा मानकरी खालीलपैकी कोण आहे? 2017चा हिंद केसरी या कुस्ती खेळातील खिताबाचा मानकरी खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सुमित कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, सायबर गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो? सायबर गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो? तर ऑप्शन क्रमांक 3, वरीलपैकी दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महात्मा गांधीचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधीचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2, हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, चौपदरी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. चौपदरी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, आवृत्तीवाचक संख्या विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो
या वाक्यातील काळ ओळखा. यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मांजरकडून उंदीर मारला गेला या वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? मांजरकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिराळ शेठ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? शिराळ शेठ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 चैनी माणूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खापर फोडणे या वाक्यप्रकाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होतो? खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्यावर दोष ठेवणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? समिती हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सामान्य नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा प्रकार आहे? खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वक्र मालिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही? खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कविता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 औरंगाबादला या शब्दातील विभक्ती ओळखा. औरंगाबादला या शब्दातील विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? तर ऑप्शन क्रमांक 4 77 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मार्च 2018 मध्ये या महान शास्त्रज्ञाचे निधन झाले. मार्च 2018 मध्ये या महान शास्त्रज्ञाचे निधन झाले. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर स्टीफन हॅकिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गंगाटोक हा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगाटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कर्कवृत्त या राज्यामधून जात नाही. कर्कवृत्त या राज्यामधून जात नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 19 वर्षाखालील ज्युनियर चषक क्रिकेट स्पर्धा 2018चा विजेता संघ कोणता? 19 वर्षाखालील ज्युनियर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2018चा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 सिल्व्हर नायट्रेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 त्याला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा किनारपट्टी लाभली आहे. भारताला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 7500 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता? भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 कोळसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर ऑप्शन क्रमांक 3 संत एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणता? सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचा सुमारे डॅश डॅश टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे. भारताचा सुमारे डॅश डॅश टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 60% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
46वा केरळमधील डॅजशे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. केरळमधील डॅजशे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा उगवत्या सूर्याचा देश म्हणून खालीलपैकी कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. तर ऑप्शन क्रमांक 2 मीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल.